नई मुंबई विकास आघाड़ी घर हक परिषद नई मुंबई सभी जगहों पर लड़ाएगी नई मुंबई मनपा चुनाव। शक्ति प्रदर्शन के साथ 4 उम्मीदवार की हुई घोषणा। देखिए खबरें आज भी के लिए नई मुंबई से ब्यूरो रिपोर्ट। जब बात करें नई मुंबई में राज्य में चुनाव की घोषणा होते ही सभी दलों ने चुनाव को लेकर अपनी अपनी कमर कस ली है। वहीं नई मुंबई विकास आघाड़ी हर घर समिति नई मुंबई में आज बड़े जोश के साथ में अपना शक्ति प्रदर्शन किया और 4 उम्मीदवारों की मनपा चुनाव में घोषणा की। हर एक सामान्य माणसाला भारत देश निर्माण होताना जी आपली भूमिका होती खूप स्वातंत्र्य मिळावं ते स्वातंत्र्य मिळण्यासाठी खरं तर आपली नाव चालू आहे आपली लढाई चालू आहे आणि त्याची पार्श्वभूमी म्हणून आपण नवी मुंबई विकास आघाडीचा संघटन केलं आहे आणि या संघटनात नवी मुंबई विकास आघाडीच्या संयुक्त विचाराने आपण आयोजित केले आहेत। या परिषदेचा आपण महामंडळाच्या प्रतिमा अभिवादन करत ऑफिशियली उद्घाटन केलं आहे। ही सर्व प्रमुख छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महामंडळाचं केदारला अभिवादन करत आपण सुरुवात करत आहोत। पण त्याचपूर्वी आपण मला वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला आपण सामूहिक पद्धतीने पुष्पहार अर्पण करणार आहोत। आज आम्ही या ठिकाणी ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने नवी मुंबई विकास आघाडी आम्ही तयार केलेली आहे। आम्ही गेल्या इलेक्शनच्या वेळेस सुद्धा आम्ही 2020ला तयार केली होती, परंतु करोना काळ आला आणि तो इलेक्शन लांबत गेला। 5 वर्ष झालं नवी मुंबईचं इलेक्शन झालेलं नाही। आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्या कारणामुळं आता हे लोक इलेक्शन घ्यायला लागलेत, नाही तर हे सुद्धा इलेक्शन घेतलं नसतं ते लोक। आम्हाला असं आहे, आम्ही नवी मुंबई विकास आघाडीच्या वतीने आज आम्ही घर हक्क परिषद आम्ही इथं लावलेली आहे। कारण या नव्या मुंबईचे झोपडपट्टे जे आहेत त्याला अजून सलम ॲक्ट लागू केलेले नाही। आमचं मत असं आहे की या नव्या मुंबईतील जेवढ्या झोपड्या आहेत त्याला सलम ॲक्ट लागू करावा। कारण SRA इकडं आलेली आहे 7 महानगरपालिकेच्या हद्दीत, परंतु या ठिकाणी SRAचा कसल्याही प्रकारे कारभार होत नाही, म्हणून आम्हाला सलम ॲक्ट लावल्यानंतर SRA लागू होईल या दृष्टिकोनातून आज आम्ही ही घर हक्क परिषद लावली। किती उमेदवार उतरवणार आहात काय? आम्ही नवी मुंबई विकास आघाडीच्या वतीने पूर्ण 28 प्रभाग लढवणार आहोत। 11 उमेदवार आम्ही नवी मुंबई विकास आघाडीच्या वतीने देणार। काय मुख्य मागणी असेल तुमची? काय मुद्दा घेऊन जाणार आहात? सर्वात मुद्दा आमचा आहे गोरगरिबांचे प्रश्न आहे। या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार भरपूर आहे, ते भ्रष्टाचार आम्ही बंद करायला हवा। कारण या भ्रष्टाचारी लोकांनी फक्त
हेच केलेलं आहे. म्हणून आपण भ्रष्टाचार बंद मुक्त आहे नवी मुंबई महानगरपालिका करायची. काय नागरिकांना आवाहन कराल? आज घर हक्क संघर्ष समिती नवी मुंबई विकास आघाडी आयोजित ही जी घर हक्क परिषद आहे याच्या अगोदरही बरेच आम्ही घर हक्क संघर्ष समितीमधून केले. या नवी मुंबईतील नव्हे तर महाराष्ट्रातील एकूण MMR क्षेत्रातील मुंबई असेल, धारावी असेल आणि पुणे असेल, आपलं पनवेल असेल, या भागातील सुद्धा झोपडपट्टीवासियांसाठी घर हक्क संघर्ष समिती सातत्याने 2011 पासून कॉम्रेड हिरामन पगार त्यांचा धारावीचा जो संघर्ष बघता त्या संघर्षामध्ये नवी मुंबईमध्ये ते आले. त्यांच्या तालमीमध्ये आमची घर हक्क संघर्ष समितीची टीम त्या ठिकाणी तयार झाली आणि एक घर हक्क संघर्ष समिती म्हणून प्रत्येक वाड्या वस्तीमध्ये ज्या वेळेला युवा आणि घर हक्क संघर्ष समितीने एकीकडे पालिका सांगते की या नवी मुंबई शहरामध्ये 48 वस्त्या लिगल आहेत, परंतु युवा आणि घर हक्क संघर्ष समितीने ज्या वेळेस सर्वे प्रत्येक वस्तीमध्ये वाड्यामध्ये कातकरी वाड्या असतील, आदिवासी वाड्या असतील, त्या वस्तीमध्ये जाऊन गुगल टॅग केलं तर अशी परिस्थिती आमच्या निदर्शनास आली की एकूण 111 वस्त्या आहेत, परंतु पालिका आणि सिडको आणि इथलं जे काही प्रशासन आहे ते एकमेकावर टोलाटोली करण्याचं काम करते. नुकताच या शहराचा 2018 ते 2038 विकास आराखडा तयार झाला. या विकास आराखड्यामध्ये या नवी मुंबई शहराला ज्या आमच्या या बांधवांनी, समाज बांधवांनी, यामध्ये घरेलू कामगार, नाका कामगार, बांधकाम कामगार आणि या शहराला विशेष करून सेवा सुविधा देणारे लोक, रिक्षावाले, फेरीवाले, त्या सर्व स्तरातील लोकांनी या नवी मुंबई शहराचं एक शिल्पकार म्हणून या शहराला सेवा सुविधा दिल्या. हे शहर सुंदर बनवलं, परंतु हे शहर सुंदर बनवत असताना इथल्या सत्ताधाऱ्यांनी, राज्यकर्त्यांनी त्या लोकांना कधी ढुंकूनही बघितलं नाही. त्या लोकांना सुंदर बनवण्याचं यांचं विजनच नाही. म्हणून आम्ही या शहरामध्ये नवी मुंबई विकास आघाडी स्थापन केली आणि नवी मुंबई विकास आघाडीच्या माध्यमातून आज आम्ही 2019 पासून आम्ही बघतोय की या शहराला मायबाप नाही आणि प्रशासक आयुक्त असताना लूटमार चालू आहे. जो महानगरपालिकेतला जो खजिना आहे हा लुटून याच्यातून टेंडर काढून हे घशात घालण्याचं काम ही महानगरपालिका करत आहे. परंतु आता येणाऱ्या महानगरपालिका आम्ही सज्ज झालेलो आहोत आणि नवी मुंबई विकास आघाडीच्या माध्यमातून आमचे घटक पक्ष असतील, तिच्यामध्ये समाजवादी असतील, कम्युनिस्ट असतील आणि इतरही आमचे सुशिक्षित उमेदवार ॲडव्होकेट आमच्या ताई आज या ठिकाणी बसलेले आहेत. आमचे कोपरी गावातील प्रभाग क्रमांक 15 नंदकुमार पाटील दादा हे सुद्धा या ठिकाणी या लोकांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आम्ही इथून पुढे आज आमचे उपाध्यक्ष पटेल साहेब, समाजवादीचे आमचे अध्यक्ष आर्यन यादव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आम्ही आज या ठिकाणी या हक्क परिषदेच्या माध्यमातून ही घोषणा करून या नवी मुंबईचा चेहरा मोहरा बदलण्याचं, तख्त बदल दो, ताज बदल दो, बेमानों का राज बदल दो, हेच आमचं लक्ष्य आहे. धन्यवाद. अभी मैंने सरकड़ी साहब को सुना, जब भी सामाजिक संस्था कितना भी संघर्ष करती है लेकिन एक सीमा होती है. प्रशासन से लड़ने के लिए सामाजिक संस्थाओं का एक सीमा बाबा साहब अम्बेडकर ने अपने संविधान में दिया है. इसलिए समाजवादी पार्टी के माध्यम से इनके साथ मिल करके ये सारी समस्याएं जैसे झोपड़पट्टी की हो, चाहे कामगार की हो, जितने भी हमारे वंचित बहुजन हैं उनके लिए प्रशासन से लड़ने के लिए समाजवादी पार्टी प्रतिबद्ध है. पहले भी थी, आज भी इनके साथ में आगे कदम से कदम चल करके हम इनके साथ करेंगे. हमारा जो उद्देश्य है जो इन्होंने बताया, झोपड़पट्टी कामगार, जो असंगठित कामगार हैं, रिक्शा वाले हैं, उनकी जीवन में सुधार लाना, प्रशासन के उनकी बारे में जानकारी देना, प्रशासन से मदद करना, आज इन्होंने बताया. मैं उनसे इस बात सहमत हूँ कि प्रशासन इस बात से अनभिज्ञ है, उनको नींद में है. उनको नींद से जगाने के लिए राजनीतिक पार्टी के रूप में समाजवादी पार्टी के अध्यक्ष आर्यन यादव, मैं इनके साथ में हूँ और हम आगे साथ में रहेंगे जिससे लोगों का जीवन में, परिवार में सुधार हो सके.